नमस्कार, BR न्यूज चॅनलच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करत आहोत, गप्पा मारत आहोत। आज आपण चर्चा करणार आहोत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रकाश शेलगुरवार सरांसोबत। सर नमस्कार। 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 आपल्या कार्यक्रमात स्वागत आपलं। आपण गेली 40 ते 50 वर्ष राजकारणात आहात। इंदिरा गांधींपासून ते आता नरेंद्र मोदींपर्यंत सगळ्या लोकसभा, विधानसभा, इतर निवडणुका पाहिल्यात। विशेष करून आता लोकसभा निवडणुका आहेत चालू। तर ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आपल्याला काय वाटतं? या निवडणुकीमध्ये प्रसारमाध्यमाच्या बरोबरच जी इलेक्ट्रिक मीडिया आहे त्याचबरोबर आपण व्हॉट्सअप, त्यानंतर ट्विटर, त्यानंतर मेसेजेस, या सर्व माध्यमातून जो प्रचार केला जातो आहे, तरुणांमध्ये त्याची एक क्रेज आहे आणि त्याची देवाणघेवाण फार मोठ्या प्रमाणात दिसते। पूर्वी कॉर्नर सभा व्हायच्या, छोट्या छोट्या कॉर्नर सभांना महत्त्व असायचं, पदयात्रेला महत्त्व असायचं। आता त्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे आणि त्यामुळं आता ह्या ज्या प्रचारामध्ये आपण पाहतो आहे की पूर्वी लयलूट असायची, झेंडे, बॅनर, पोस्टर, फ्लॅग्स, हे सर्व असं एक उत्साही वातावरण वासायचं। पण जेव्हापासून सेशन आलं तेव्हापासून या निवडणुकीचा एक नूरच बदलून गेला। ते विनाकारण शिस्तीचे पायंडे पडत गेले। जे मनसोक्त या लोकशाहीच्या या उत्साहामध्ये लोक जे आनंदाने सहभागी होते ते आता निरनिराळ्या बंधनामुळं त्या एक विशिष्ट प्रकारची बंधनाची ही निवडणूक अशी मला वाटते। नक्की सर, तुम्ही वातावरणात तर उल्लेख केला, परंतु अजेंड्याबाबत काय मत आहे? पहिल्याचे अजेंडे काय होते ना आता अजेंडा पक्ष जे सांगतायत त्याच्यामध्ये काय फरक दिसतो? पहिल्याच्या अजेंड्यामध्ये हे महत्त्वाचं होतं की दिलेला शब्द ते पक्ष आपल्या मॅनिफेस्टोमध्ये जे दिलेलं आहे ते पूर्णत्व जाण्याकडे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असत। आता उदाहरणार्थ इंदिराजींच्या काळात गरिबी हटाव नारा दिला, पण त्याचबरोबर त्यांनी 20 कलमी कार्यक्रम राबवला। सावकाराच्या पाशातून गरिबांना मुक्त केलं। कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, हे तत्त्व आचरणात आणलं आणि लोकांना ते दिलं। त्यामुळंच लोक त्या काळात म्हणायचे की आधी रोटी खाएंगे और इंदिरा जी को लाएंगे। अतिशय मनापासून दुष्काळामध्ये सुकडी देऊन शेतकऱ्यांना जगवलं। ती जाणीव 72च्या दुष्काळाची जाणीव आजसुद्धा शेतकरी विसरलं नाही। पण आजचे जे राज्यकर्ते आहेत त्यांना शेतकऱ्यांचं दुःखच कळत नाही। त्यांना काय हवं आहे, आत्महत्याच्या कारणाचा शोध घेतला जात नाही, त्यांना दिलासा दिला जात नाही। आणि यामुळंच या फक्त जुमलेबाजी, घोषणाबाजी की बाबा 2 कोटी लोकांना नोकऱ्या, काय की या याच्यामध्ये केलं, शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, पण कुणालाच हमी भाव दिला जात नाही। शेतकरी नागवला जात आहेत म्हणून शेतकरी अत्यंत चिडलेला आहे। सामान्य तरुण चिडलेला आहे, त्याला नोकरी मिळाली नाही, पण 2-2 कोटीचे आश्वासनं दिले, ती पूर्तता झाली नाही, एक निराशा आलेला आहे। सर, आताच्या या निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर पण होताना दिसतो, त्याचबरोबर आपली प्रेझेंटेशनवर पण भर देताना दिसतोय। काँग्रेस कुठेतरी ह्याच्यामध्ये कमी पडले आहे? नाही, सोशल मीडियामध्ये काँग्रेसचं सुद्धा विंग छान पद्धतीनं काम करतं आहे, परंतु मी एवढं मानेन की आम्ही थोडंसं त्याच्या पाठीमागं पडल्यासारखं थोडं लोकांना जाणवतं आहे की त्यांचा जो याच्यामध्ये जोर आहे तो जोर आम्हीसुद्धा आता संपादन केलेलं आहे। फार मोठ्या प्रमाणात आता आमच्या सोशल मीडियावर आमची टीम काम करते। सर, सोलापुरात तिरंगी लढत होत आहे। काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब निवडणूक लढवत आहेत। भाजपने यंदा महास्वामींना उतरवलं आहे। तर पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सोलापुरातून लढत आहेत। काय परिस्थिती आहे असं वाटतं आपल्याला? नाही, काय सोलापूर शहरातल्या लोकांना
मागच्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांचा पराभव झाला, तो गाफील राहिल्यामुळं लोकांना फसवलं गेलं. निरनिराळ्या आश्वासनं देऊन मोदी सरकारने खूप मोठी मोठी स्वप्नं दाखवली, पण ती कुठलीच स्वप्नं ते पूर्ण करू शकली नाही. त्यामुळं आता लोकांना ह्या फसव्या सरकारविरुद्ध एक चीड आहे आणि ती चीड मताच्याद्वारे या इलेक्शनमध्ये लोक दाखवतील. आणि शिंदे साहेबांनी जो विकासाचं इथं काम केलेलं आहे त्याची लोक जाणीवपूर्वक आता लक्षात ठेवून ते शिंदे साहेबांना मतदान करतील असा मला विश्वास आहे. आणि शिंदे साहेब जवळपास 1,00,000पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील असा माझा आत्मविश्वास आहे. सर, गेल्या वेळेस 1,50,000 मतांनी साहेबांचा पराभव झाला. भाजपने पराभव केला तेव्हा ॲडव्होकेट शरद बनसोडे निवडून आले, परंतु भाजपने यंदा त्यांना डावलून महास्वामींना उतरवलं आहे. काय वाटतंय तुम्हाला, का उतरवलं असेल आणि त्यांना उमेदवार बदलण्याची पाळी का आली? म्हणजे इथल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना त्यांनी दिलेला जो उमेदवार होता तो निष्क्रिय होता, या लोकांची स्वप्न पूर्ण करू शकणारा नव्हता, जनतेशी संपर्क न ठेवणारा होता. त्याचं विरुद्ध दिशेने जर पाहिलं तर शिंदे साहेबांचा पराभव झाला असतानासुद्धा अत्यंत खेळाडू मनोवृत्तीनं त्यांनी लोकांशी संपर्क सातत्याने ठेवला, लोकांची नाळ तुटू दिली नाही आणि लोकांच्या विकास कामामध्ये ते प्रयत्नशील राहिले. म्हणून आज काँग्रेसची परिस्थिती भक्कम वाटते. त्याचं कारण हे एक आहे. आणि इथल्या BJPच्या कार्यकर्त्यांना त्यांचे उमेदवार सक्षम नाही म्हणून ते बदलण्यावं लागलं. पहिल्या टर्ममध्ये कधी कोणाला बदललं जात नाही, परंतु हे निष्क्रिय आहेत. त्यांच्या लोकांनी सुद्धा हे मान्य केलं म्हणूनच त्यांना बदलण्यात आलं. पण आता आपण बघतोय की सिद्धेश्वर स्वामीजींना त्यांनी तिकीट दिलं, पण त्यांचे जे वक्तव्य आहेत समाजमानावर अत्यंत श्रद्धेने, परमेश्वरावर जे श्रद्धा ठेवतात अशांबद्दल जे वक्तव्य केले त्यांनी, पंढरपूरमध्ये त्यांचं जे वक्तव्य केलं आहे, या सर्व वक्तव्य पाहून लोक अचंबित झालेत की हे BJPचे हेच उमेदवार का. म्हणून त्यांनी आता निश्चित खात्री झाली की हे सुद्धा या आपले प्रतिनिधी म्हणून योग्य नाहीत, म्हणून आपण आता शिंदे साहेबालाच दिलं पाहिजे. सर्व जाती, धर्म, पंथ जे सेक्युलर जे म्हटलं जातं ते शिंदे साहेब आहेत, काँग्रेस पक्ष आहे, हे लोकांना आता पटलेलं आहे. आणि निश्चित यामुळं या वेळेला 1,00,000चं काय जे बी लीड आहे ते तोडून पुन्हा 1,00,000पेक्षा जास्त मतांनी शिंदे साहेब निवडून येतील. सर, याच्यासोबतच प्रकाश आंबेडकर जे उभारले आहेत, दलित आणि मुस्लिम वोटर्स यांना टार्गेट केलं जातं आणि धनगर समाजाला पण टार्गेट करून ते उभारलेत. वंचित बहुजन आघाडी म्हणून त्यांनी सगळ्या समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ही पारंपरिक पाहायला गेलं तर काँग्रेसची मतं आहेत. त्याच्यामुळे ते मतविभाजन होईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, वंचित बहुजन आघाडी ही सोलापूर शहरामध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवते आणि मला वाटत नाही की जे शुद्ध नागरिक आहेत ते अशा पद्धतीने नवीन पक्ष आहे आणि त्या पक्षाला अजून राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांना मान्यता मिळाली नाही आहे, अशा पक्षाला मत देऊन आपलं या सोलापूरचा विकास होईल असं त्यांना वाटत नाही. आणि निश्चितपणे हे काँग्रेसलाच लोक मत देतील आणि शिंदेसाहेब निवडून येतील. सर, आता थोडं वेगळ्या ह्याच्याकडे पुन्हा देशाकडे मी जातो आहे की काँग्रेसने जो जाहीरनामा सादर केलेला आहे त्यामध्ये दर महिन्याला 5 कोटी कुटुंबांना 72,000 रुपये देण्याचं आश्वासन आहे. 370 कलम आहे. त्या संदर्भात पण आता सध्या चर्चा चालू आहे. तर आपला जाहीरनामा काय आहे आणि तो कसा पटवून देणार जनतेला? नाही, राहुल गांधी यांनी 72,000चं जो पॅकेज त्याला म्हणू आपण, ते पॅकेज दिलेलं आहे. हे लोकांना अतिशय त्याच्याबद्दल चर्चा आहे आणि त्याच्याबद्दल आशा आहे का की राहुलजींनी जेव्हा जे शब्द दिलं, आता तुम्ही परवाच्या ज्या निरनिराळ्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की
शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं जे आश्वासन दिलं त्यांनी 2 दिवसामध्ये ते आश्वासन पूर्ण केलं. आणि जिथं जिथं काँग्रेसचे जे सरकार होते ती सर्व आश्वासनं पूर्ण केली. म्हणूनच काँग्रेस या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 60 वर्ष सत्तेत राहिलं. लोकांना विश्वास आहे, पण मागच्या वेळेला ते फसले, या वेळेला ते फसणार नाही. नक्कीच सर. शेवटच्या प्रश्नाकडे येतोय. शिंदे साहेबांना गेली 40 वर्ष सोलापूरकरांनी प्रेम दिलं, त्यांना निवडून आणलं, मोठ्या पदापर्यंत नेलं, परंतु गेल्या वेळेस जो पराभव झाला, तर ह्या वेळेस पुन्हाच शिंदे साहेबांना का निवडून द्यावं याची कारण मी मला सांगा. शिंदे साहेबांना का निवडून द्यावं म्हणजे तुम्हाला अतिशय सोप्या याच्यामध्ये सांगायचं नाही तर केव्हाही अवेलेबल होणारा नेता, सोलापूरचं विकासाचं स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवणारा नेता, दिलेले शब्द पाळणारा नेता आणि कितीही मोठ्या पदावर गेला तरी जमिनीला चिटकून राहिलेला मनुष्य. कधीही ते गर्वाने कुणाचंही अपमान होईल, कुणाचे मन दुखवेल असं कधीही त्यांचं आचरण राहिलेलं नाही. सर्व जाती धर्म भाषेच्या लोकांना त्यांनी समान वागणूक दिली. अशा नेत्याला जो पार्लमेंटचा नेता होऊ शकतो, तो देशाचा गृहमंत्री होऊ शकतो, जो गव्हर्नर होऊ शकतो, या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा गुणवान सर्व गुणसंपन्न अशा या नेत्याला पुन्हा शेवटची संधी त्यांनी शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे. आता ही माझी निवडणूक शेवटची आहे आणि शेवटच्या ह्या निवडणुकीमध्ये त्यांना अतिशय प्रेमाने आदराने लोक त्यांना निवडून देतील आणि याची खात्री मला पटलेली आहे. शिंदे साहेबांची शेवटची निवडणूक आहे आणि जसं प्रेम अगोदर सोलापूरकरांनी दिलं ते निश्चित यावेळीसुद्धा देतील असा विश्वास सरांनी व्यक्त केलेला आहे. बिहार न्यूजच्या या सत्ताचक्र कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत नवीन मान्यवरांसह आणि नवीन चर्चेसह. तोपर्यंत पाहत रहा बिहार न्यूज चॅनल.